पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका चालू आहे. इतर 4 राज्यांमध्ये निवडणुकाच्या तयारी चालू आहे. तिथे महिलांची मतं त्यांना मिळायला पाहिजे आणि या 2 राज्यांमध्ये त्यांची सत्ता नसल्यामुळे भाजपाने एकही महिला पंतप्रधान आजपर्यंत केलेली नाहीये. एकही त्यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्यांनी महिलांना सन्मान दिलेला नाहीये आणि ज्या काही घटना या देशामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये घडलेल्या आहेत तिथे कुठे हे धावून गेलेले नाही. मणिपूर सर्व भाजपच्या आमच्या महिला खासदार भगिनी यांच्या हातामध्ये सर्व प्रोटेस्ट ते करत होते. बॅनर त्यांच्या याच्यात लगेच कुठून आले. आत्ताच आपल्या खासदार प्रणितीताई यांनी सविस्तर आपल्याला महिला बिलाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर मला देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 16 तारखेला हे स्पेशल अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनामध्ये जे काही विधेयक मांडण्यात आलं तर त्या संदर्भामध्ये नारी शक्ती वंदन बिल जे आहे त्याच्या कुठलाही उल्लेख त्याच्यात नव्हता. डिलिमिटेशन बिल ते होतं आणि त्याला सर्व विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी विरोध केला आणि अतिशय सगळ्यांनी चर्चा केली त्या बिलावरती. 2023ला हे बिल मंजूर झालेलं होतं आणि असं असताना त्यांनी त्याच्यामध्ये अट टाकली की डिलिमिटेशन आणि जनगणना हे झाल्यानंतरच हे बिल लागू होईल. त्यावेळी देखील काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील आणि सगळ्या इंडिया गठबंधनच्या नेत्यांनी सांगितलं की हे 2024ला आपण लागू करा. त्यावेळी त्यांनी त्या अटी टाकल्या आणि आता हे 3 दिवस हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी नसताना देखील त्यांनी हे बिल आणलं आणि संपूर्ण सभागृहाचा खासदारांचा त्याच्यामध्ये 3 दिवस वेळ घेतला. एवढा खर्च तो देखील वाया गेला. कारण त्याच्या मागे एकच कारण होतं की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका चालू आहे. इतर 4 राज्यांमध्ये निवडणुकाच्या तयारी चालू आहे. तिथे महिलांची मतं त्यांना मिळायला पाहिजे आणि या 2 राज्यांमध्ये त्यांची सत्ता नसल्यामुळे त्यांनी हा फार सगळा केलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की 2023 साली जे काही मातृवंदन नारी शक्ती मातृवंदन जे बिल आहे ते मंजूर झालेलं आहे ते त्यांनी तातडीने लागू करावं. ज्या काही 543 जागा आहेत त्याला ते लागू करावं. 181 सीट्स महिलांसाठी त्यांनी द्याव्या आणि असं नसताना त्यांनी डिलिमिटेशनचं बिल त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे. त्याचा संपूर्ण आम्ही त्याच्यासाठी विरोध करतोय. कारण महिलांचं जे काही त्यांनी सांगितलं तर त्यांना कुठलाही महिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हे राजकारण ते महिलांच्या आड करता आहेत. महिलांना कुठलंही त्यांना राजकारणामध्ये सन्मान द्यायचा नाहीये. कारण आजपर्यंत जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये काँग्रेस पक्षानेच महिलांना सन्मान दिलेला आहे. आपल्या महिला अध्यक्षा अखिल भारतीय काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू यांना काँग्रेसने केलेला आहे. आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना काँग्रेसने केलेलं आहे. आपल्या स्पीकर मीरा कुमार या काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या आहेत. राष्ट्रपती आपल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या देखील काँग्रेसने केलेल्या आहे. पहिल्या न्यायाधीश असतील सर्व काँग्रेसच्या माध्यमातून झालेले. यांनी भाजपाने एकही महिला पंतप्रधान आजपर्यंत केलेली नाहीये. एकही त्यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्यांनी महिलांना सन्मान दिलेला नाहीये आणि ज्या काही घटना या देशामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये घडलेल्या आहेत तिथे कुठे हे धावून गेलेले नाही. मणिपूरची घटना आता ताईंनी सांगितली, हाथरसची घटना असेल, उन्नावची घटना असेल, जे काही आपण बघतो आहे, पहलगाम असेल, तर कुठे त्यांनी तातडीने ते गेले आणि तिथे व्हिजिट केली आणि महिलांना त्यांनी त्या ठिकाणी सन्मान दिला किंवा त्यांना मदत केली.
आजपर्यंत कुठेही असं घडलेलं नाही. हे त्यांना माहिती होतं की टू थर्ड मेजॉरिटी नाही आहे, तरी पण हे बिल आणून जरी हे पास झालं समजा चुकून, तर आम्ही पास केलं भाजप सरकारने. आणि जर हे बिल पडलं तर काँग्रेसने आणि इंडिया गठबंधनने त्यांना विरोध केला. आणि अशा पद्धतीने बिल जेव्हा हे पडलं, पास नाही झालं, बाहेर आल्यानंतर सर्व भाजपच्या आमच्या महिला खासदार भगिनी यांच्या हातामध्ये सर्व प्रोटेस्ट ते करत होते. बॅनर त्यांच्या याच्यात लगेच कुठून आले, म्हणजे यांना माहिती होतं, यांची पूर्वतयारी ती होती. फक्त हे संपूर्णपणे नाटक त्यांनी केलेलं आहे. त्यांना भारतातली आपली महिला भगिनी कधीही माफ करणार नाही. महिलांना ते काही एवढं कमी समजतात का की त्यांना समजत नाही. तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की नरेटिव्ह ते जे काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि इंडिया गठबंधनच्या विरोधात करता आहेत, हे त्यांना कधीही त्याच्यामध्ये ते सफल होणार नाही आणि त्याची किंमत त्यांना निश्चितपणे मोजावी लागेल असं मला या ठिकाणी सांगायचं.